खरं तर आज आपल्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्राध्यापक, डॉक्टर, कुलगुरू, माजी खासदार अशा विविध क्षेत्रात काम केलेले आपले आदरणीय सर वाघमारे सर आपल्यामध्ये नाहीत, हे वास्तव आपल्याला प्रथमतः स्वीकारावं लागेल. खरं तर सरांसारखं हे उत्तुंग असं व्यक्तिमत्व तुमच्या माझ्या जीवनाला स्पर्श करून गेलेलं आहे. म्हणजे काम करत असताना आपल्याला अनेक प्रकारची ऊर्जा देण्याचं काम सरांनी सातत्याने केलेलं आहे. मी निराधार वंचित मुलांसाठी एक प्रकल्प राबवतो आणि तिथे मुलांच्या श्रमातून आम्ही एक मुलींचं वसतिगृह त्या ठिकाणी बांधलं. त्याच्या उद्घाटनासाठी मी सरांना विनंती केली की सर म्हणलं याचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि सरांना त्या श्रमावर आधारित असणाऱ्या वसतिगृहाच्या उद्घाटनासंदर्भात बोललो. सरांना प्रचंड आनंद झाला आणि सरांनी ते निमंत्रण स्वीकारून आजारी असताना सुद्धा त्या वसतिगृहाचं सरांनी उद्घाटन केलं. आणि सरांना इतका आनंद झाला की माझ्या पिढीतल्या माणसांचं स्वप्न साकार करणारी पिढी तुम्ही या ठिकाणी निर्माण करताय, कारण ते श्रमावर आधारित आहे. म्हणजे श्रमाचं महत्त्व जाणणारी, कष्टकऱ्यांचं, बहुजनांच्या लोकांच्या संदर्भातल्या दुःखांची जाणीव असणारं असे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या लातूर शहरामध्ये होते. आज सर आपल्यात नाहीत, परंतु सरांनी दिलेली विचाराची शिदोरी आपल्या सर्वांच्या सोबत आहे. सरांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी दिलेले विचार, त्या विचारावर आपण चालत राहणं हीच खऱ्या अर्थानं सरांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सरांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.